श्री गणेशाय नमः. भगवान शिव अत्यंत शुभ, मंगलकारी आणि परोपकारी दानशूर आहेत. ते केवळ त्यांच्या भक्तांवरच नव्हे तर जे भक्त नाहीत त्यांच्यावरही कृपा करतात. आपणा सर्वांचे भक्ती विश्व या आपल्या चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. आणि फाल्गुन महिन्याच्या या सुंदर मंगलमय वातावरणात आपण भगवान शिवांचे गुणगान गाताना या सुंदर फाल्गुन मास कथा ऐकत आहोत. आपला कथेचा प्रवास लवकरच संपणार आहे, तर चला हा प्रवास सुरू ठेवूया आणि आजची फाल्गुन मास कथा ऐकूया. या कथेच्या मागील भागात आपण ऐकले होते की जेव्हा देवता भगवान श्री हरी विष्णू आणि ब्रह्मदेव यांनी भगवान शिवांना माता पार्वतीचा स्वीकार करण्याची विनंती केली व त्यांना समजवण्याचा प्रयत्नही केला, तेव्हा भगवान शिवांनी या उलट पद्धतीने सर्वांना तपश्चर्या करण्याबाबत समजवले आणि ते पुन्हा ध्यानात मग्न झाले आणि मग सर्व देवदेवता आपापल्या ठिकाणी निघून गेले. तेव्हा भगवान शिवांनी आपल्या बुद्धीने आपले मन आत्म्यावर केंद्रित करून अशा प्रकारे आपल्या स्वरूपाचे चिंतन केले. त्यांनी विचार केला की जे इतरांच्या पलीकडे आहेत, स्वतःमध्ये सर्व अशुद्धता आणि दोषापासून मुक्त आहेत, सर्व व्यथा आणि व्याधीपासून दूर आहेत, सर्व अडथळ्यापासून मुक्त आहेत, जे निरंजन आहेत, निराभास आहेत आणि जे स्पष्ट असूनही तेथे कोणताही भ्रम नाही, ज्याबद्दल ज्ञानी विद्वान देखील मोहित होतात, ज्यामध्ये कोणताही दोष नाही, जो रोग आणि दुःखापासून खूप दूर आहे, ज्याला पूर्णपणे सर्वस्वाचा त्याग केलेले घोर तपस्वी प्राप्त होतात, जो शब्द किंवा वाणीच्या आवाक्याबाहेर आहे, ज्याचे सर्वव्यापी वेदांत आणि आगम देखील मूक बनून सर्वार्थाने प्रतिपादन करतात, तेच सर्वांचे ईश्वर पिनाकधारी वृषभध्वज, त्यांनीच कामदेवाला संपवले आहे. असे भगवान शिव साक्षात परमेश्वर परब्रह्म परमात्मा असूनही तपश्चर्या करण्यात मग्न असतात. भगवान शिव अशा प्रकारे विचार करू लागले आणि दुसरीकडे देवी पार्वती अतिशय कठोर तपश्चर्येत गुंतली होती. त्या तपश्चर्येद्वारे तिला तिचे इच्छित प्राप्त झाले. भगवान शंकर पराभूत झाले. देवीच्या तपश्चर्येतून पराभव स्वीकारल्यानंतर भगवान शिवाने त्यांचे ध्यानभंग केले आणि ते लगेचच त्या ठिकाणी गेले जिथे माता पार्वती तपश्चर्या करत बसल्या होत्या. तिथे गेल्यानंतर त्यांना दिसले की देवी पार्वती तिच्या सख्यांनी वेढलेल्या वेदीवर बसली आहे आणि चंद्राच्या कलेप्रमाणे चमकत आहे. हे पाहून महादेवांनी लगेच ब्रह्मचारीचे रूप धारण केले आणि ते देवी पार्वतीच्या सख्यांच्या जवळ गेले. तेथे जाऊन ब्रह्मचारी रूपी महादेवाने विचारले की ती सर्वांच्या मध्यभागी का बसली आहे, ती कोण आहे, ती कोणाची कन्या आहे, ती कोठून आली आहे आणि ती कशासाठी तपश्चर्या करत आहे. तेव्हा माता पार्वतीची मैत्रीण जयाने उत्तर दिले, हे ब्रह्मचारीजी, ती गिरिराज हिमालयाची कन्या आहे आणि तपश्चर्येद्वारे तिला भगवान रुद्राला तिचा पती म्हणून मिळवायचे आहे. जयाचे असे बोलणे ऐकून ब्रह्मचारी रूप धारण केलेले भगवान शिव मोठमोठ्याने हसू लागले आणि म्हणाले, ही पार्वती तर खूपच साधी भोळी आहे. हिला आपले हित आणि अहित याचे काहीच ज्ञान नाही. रुद्राला मिळवण्यासाठी तपश्चर्या करण्याची काय गरज आहे. रुद्र तर अमंगल आहे, अशुभ आहे. ज्या दिवशी हिचा विवाह होईल त्या क्षणापासूनच ही शुभांगी पार्वती अशुभ रूप होईल. रुद्र तोच आहे ना ज्याला यक्षाच्या यज्ञातून बहिष्कृत केले होते. अत्यंत भयानक विषारी सर्प त्याच्या शरीरावर अलंकार बनले आहेत. रुद्र आपल्या अंगाला चिताभस्म लावतो, तो चामड्याचे कपडे घालतो, अशुभ वस्तू धारण करतो आणि सतत भूत प्रेत पिशाच राक्षस आणि आत्म्याने वेढलेला असतो. असा रुद्र तिच्या मनावर कसा काय राज्य करू शकतो. या नाजूक कन्येचा त्या रुद्राशी काय संबंध आहे. सख्यांनी तिला हे करण्यापासून रोखले पाहिजे. तो मोहक रूप असलेला देवाचा राजा इंद्र आहे. तो धर्माचा राजा धर्मराज आहे. वरुण, कुबेर, वायू आणि अग्नी यांना मागे सोडून तिला रुद्राबद्दल प्रेम कसे निर्माण झाले. आणि हे सांगताना भगवान शिव यांनी शिवविरोधी अनेक प्रकारच्या गोष्टी सांगितल्या. तेव्हा देवी पार्वती राग व्यक्त करत आपल्या सख्यांना म्हणाली की मी जे काही केले आहे ते बरोबर आहे,
पण तुम्हाला या ब्रह्मचारीशी काय करायचे आहे की तुम्ही त्याचे कठोर शब्द ऐकत आहात? महादेवांचा कोणी निंदा करणारा ब्रह्मचारी रूप धारण करून आला आहे, हे समजून घ्या. हे सख्यानो, अशा व्यक्तीचा आपल्याला काय उपयोग आहे जो महान आत्म्यांची टीका करणारा पापी आहे, कृतज्ञ आहे, वेद प्रदूषित करणारा आहे आणि वेद भ्रष्ट करणाराही आहे, जो नीच चारित्र्याचा आहे, मर्यादाहीन आहे. ज्ञानी लोकांनी अशा लोकांशी संगत करू नये, अशा लोकांशी बोलू नये. श्रेष्ठ लोक दुसऱ्यांची निंदा ऐकून लगेच ते स्थान सोडून निघून जातात आणि जे दुसऱ्याची निंदा ऐकत बसतात असे प्रतिष्ठाहीन लोक पापाचे वाटेकरी होतात. पार्वती देवीचे असे बोलणे ऐकून तिच्या मैत्रिणी सख्या ब्रह्मचारीला म्हणाल्या, तुम्ही येथून लगेच निघून जा. आणि तो लगेच गायब झाला. सख्यापैकी कोणीही तो कोठे गेला हे पाहिले नाही. त्याच वेळी त्रिनेत्रधारी भगवान शिव तेथे दिसू लागले. मनोहर नेत्राच्या सुशील गिरिराज नंदिनीने डोळे उघडले आणि सर्व जगाचे स्वामी भगवान विश्वनाथ तिच्या समोर प्रकट झालेले पाहिले. जे तिच्या मनामध्ये होते ते साक्षात समोर दिसू लागले. त्या कैलासवासी भगवान शिवांचे अद्भुत असे स्वरूप होते. त्यांच्या डोक्यावर जटाजूट सुशोभित होत होते. मस्तकावर चंद्रकोर होती. भगवानांनी हत्तीची कातडी धारण केली होती. त्यांच्या कानात कर्णफुलाऐवजी 2 महान नाग, कांबळ आणि अश्वतारा कर्णफुलाप्रमाणे सजले होते. परमात्म्याने कांतिमान अशा सर्पराज वासुकीला हार म्हणून धारण केला होता. त्यांच्या मनगटावर मोठ्या मोठ्या नागांच्या बांगड्या होत्या, ज्यांनी एक शक्तिशाली स्वरूप धारण केले होते. अशा प्रकारे रुद्रदेवाने सर्पांचे अलंकार तयार केले होते. भगवान शिव हे रूप धारण करून पार्वती देवी समोर उभे राहिले आणि ते म्हणाले, हे कल्याणी, मी तुझ्या तपश्चर्येने प्रसन्न झालो आहे. तू वर माग. त्या क्षणी अचानकपणे भगवान शंकराला समोर पाहून देवी पार्वतीला खूप लाज वाटली. ती भगवान शिवाला म्हणाली, हे देवादिदेव महादेव, तुम्ही सर्वांचे स्वामी आहात. तुम्हीच माझे शाश्वत स्वामी आहात. तुम्हाला मागील घटना आठवते का? मी तीच सती आहे जिच्यासाठी तुम्ही दक्षाच्या यज्ञाचा विनाश केला होता. तेच तुम्ही आहात आणि तीच मी आहे. तारकासुराचा वध करून देवतांचे कार्य सिद्ध करण्यासाठी मी पर्वतराज हिमालय आणि राणी मैनावती यांच्या घरी कन्या म्हणून जन्म घेतला आहे आणि आपला पुत्रच तारकासुराचा अंत करेल. यासाठी महेश्वरा, माझी एक प्रार्थना स्वीकारून तुम्ही ऋषीगणांसोबत माझ्या पित्याकडेच म्हणजे हिमालयाकडे जा आणि माझ्यासाठी त्यांच्याकडे मागणी करा. माझे वडील हिमालय तुमच्या आज्ञेचे पालन करतील आणि यात काहीच शंका नाही. पूर्वी जेव्हा मी दक्षाची कन्या होते तेव्हा माझ्या वडिलांनी मला तुमच्या सेवेत समर्पित केले होते. हे महापुरुषा, आपला विवाह देवतांच्या कार्यसिद्धीसाठी आहे. देवी पार्वतीचे हे शब्द ऐकून भगवान शिव हसले आणि म्हणाले, हे देवी, अहंभाव अहंकारी स्वभावातून उद्भव होतो. अहंभावातून तामसी अहंकार निर्माण झाला आहे. तामसी अहंकारातून संपूर्ण आकाश उदयास आले. आकाशातून वायू निर्माण झाला आणि वायूतून अग्नी निर्माण झाला. अग्नीतून जल निर्माण झाले आणि जलातून पृथ्वी निर्माण झाली. हे सुमुखी, पृथ्वी आणि इतर भौतिक वस्तूसह सर्व दृश्यमान घटकांना नश्वर समज. आत्माच अमर आहे, जो एक असूनही बहुगुणित झाला आहे. निराकार असूनही जो गुणांनी व्यापलेला आहे. हे देवी, तू अहंभावाला निसर्गाच्या रूपात प्रकट केले आहेस. हे संपूर्ण मायेचे जग तुझ्यामुळे निर्माण झाले आहे. तू 3 गुणांचे कार्य प्रकट केले आहेस. मी तुझ्या सर्व कार्याचा नेहमीच साक्षीदार राहीन. मी पर्वतराज हिमालयाकडे जाणार नाही. मी त्यांना कोणत्याही प्रकारे याचना करणार नाही, कारण कोणासमोरही याचनायुक्त वचन बोलल्याने, असे शब्द उच्चारल्याने मनुष्याला लगेच आसक्ती प्राप्त होते. असे बोलून भगवान शिव आपल्या निवासस्थानी गेले. त्यानंतर पर्वतराज हिमालय आपली धर्मपत्नी राणी मैनावती आणि इतर पर्वतीय योद्ध्यांसह तेथे पोहोचले. पार्वती देवीने त्यांना पाहिले तेव्हा ती उभी राहिली आणि तिच्या आई वडील आणि बंधू आणि इतर नातेवाईकांना आदराने प्रणाम केला.
आणि त्यानंतर तेथे काय घडले याबद्दल आपण आपल्या फाल्गुन महिन्याच्या कथा मालिका शृंखलेत म्हणजेच उद्या याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया. आपल्याला आजची कथा आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हर हर महादेव.